छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या राष्ट्राची प्रेरणा आहे. या देशाच्या राजधानीमध्ये त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास होतोय. ही घटना ऐतिहासिक आहे. महाराजांनी आपल्याला राष्ट्राचा विचार करण्याची शिकवण दिली. देव, देश आणि धर्मासाठी मराठ्यांनी लढाई केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये हे विचार मांडले. छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी हे अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले. एकेकाळी जेएनयू म्हटलं की राष्ट्रविरोधी विचारांची टोळी अशीच प्रतिमा डोळ्यांसमोर येत असत. सातत्याने सुरू असलेली आंदोलनं, देशविघातक भाषणं, प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक दिला जाणारा त्रास यामुळे जेएनयूची प्रतिमा मलिन झाली होती. मात्र काळाच्या ओघात या विद्यापीठाचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार राष्ट्रविचारांच्या लोकांनी केला आणि त्या अनुषंगाने पावलं सुद्धा उचलली. नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विद्यापीठामध्ये महाराजांच्या युद्धनीतीवरचं अभ्यास केंद्र सुरू व्हावं ही गौरवास्पद बाब म्हणायला हवी. परंतु नेमकं या अध्यासन केंद्राचं महत्त्व काय? सध्या सुरू असलेल्या भाषेच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी काय भाष्य केलं? जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव. महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत. दिनांक 24 जुलै रोजी देशातील नामांकित अशा जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला. तब्बल 1 दशकाहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस या केंद्राचं उद्घाटन झालं. स्वराज्य प्रेरणेपासून ते पानिपताच्या बलिदानापर्यंत संपूर्ण भारतासाठी लढण्याची मराठ्यांची विजिगीषू वृत्ती या अध्यासन केंद्रात अभ्यासली जाणार आहे. अवघ्या हिंदुस्थानावर ज्यावेळी मोगलांनी आक्रमण करून हैदोस माजवला होता, त्यावेळी शिवशंभूच्या प्रेरणेतून अवघा मराठी मुलूक पेटून उठला. गुलामगिरीच्या विरोधात लढा देताना महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. राज्यशास्त्राच्या दृष्टीने लोकशाही मूल्यांची बीजं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मोहिमेवर असताना शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असं सांगणारे शिवाजी महाराज किती सूक्ष्म विचार करायचे हेच यातून आपल्याला दिसून येतं. शिवकाळात असलेली करपद्धती, जलव्यवस्थापन इथपासून ते महाराजांनी निर्माण करून घेतलेला राज्यव्यवहार कोश अशा अनेक विषयांवर या अध्यासन केंद्रात संशोधन होणार आहे. इतिहास हा केवळ वादाचा आणि चर्चेचा विषय न राहता भावी पिढ्यांसाठी आपली प्रेरणा मार्गदर्शक ठरावी म्हणून अशा केंद्रांचं विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर जेएनयू मध्ये कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचं सुद्धा उद्घाटन झालं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2 दशकांपासून अधिक काळ मराठी जनांना वाट बघावी लागली. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्या अनुषंगाने मराठी भाषेतील साहित्य, बोलीभाषा यावर आधारित संशोधनाला, सृजनाला पाठबळ मिळणार आहे. अध्यासन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, मराठी ही अतिप्राचीन भाषा आहे. आजही मराठी साहित्य, मराठी नाट्यसृष्टी ही सर्वोत्तम आहे. रंगभूमी देखील ज्या भाषेने टिकवली ती भाषा म्हणजे मराठी. सगळ्या विद्यापीठात मराठी भाषेवर संशोधन झालं पाहिजे. मराठी भाषेतील साहित्याने देशाला समृद्ध केलंय. सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या भाषावादावर भाष्य करताना ते म्हणाले की भाषा हे संवादाचं माध्यम आहे, ते विभाजनाचं माध्यम होऊ शकत नाही. मराठी भाषेचा अभिमान असायला हवा, मात्र अन्य भाषांचा आदर सुद्धा करायला हवा. या 2 अध्यासन केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याकडे आणखी एका व्यापक दृष्टीने बघता येईल. भारतीय अस्मिता, मराठी भाषेचा गौरव आणि डाव्यांच्या वर्चस्वातील बौद्धिक क्षेत्रात भारतीय विचारांची पुनर्स्थापना या व्यापक प्रक्रियेचा हा शुभारंभ आहे. आजवर मराठी भाषेसाठी मेळावे, संमेलनं भरपूर झाली, मात्र प्रत्यक्ष धोरणात्मक निर्णय, शैक्षणिक पातळीवरील प्रयत्न आणि प्रशासकीय कृतीशीलता कमीच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या सगळ्या उणीवा भरून निघाल्या. भाषिक अस्मितेची व्याख्या केवळ घोषणांपुरती न ठेवता ती शिक्षण, प्रशासन आणि संशोधन यांच्यात प्रत्यक्ष उतरवण्याचं काम राज्यातील नेतृत्वाने केलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिनांक 3 ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. हा निर्णय केवळ प्रतिकात्मक नव्हता, तर राज्यभर अभिजात मराठी सप्ताह साजरा करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले. शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, सांस्कृतिक संस्था यांच्या माध्यमातून मराठीच्या अभिजाततेचा जागर घडवण्याचा व्यापक उपक्रम सध्या सुरू आहे. त्यामुळे केवळ राजकीय लाभाच्या चक्रात न पडता खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीचा जागर कसा होईल हा दूरदृष्टी विचार आपल्याला बघायला मिळतोय. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये डाव्या विचारांचा वर्चस्ववाद आपल्याला बघायला मिळाला.
एका बाजूला मुघलांसारख्या आक्रमणकर्त्यांचा गौरव करताना स्थानिक इतिहास म्हणून मराठ्यांना अहोम साम्राज्यातील वीरांना डावललं गेलं आणि याचा परिणाम म्हणजे युवकांच्या मनावर इतिहासाचे चुकीचे संस्कार झाले. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाची उजळणी नसून आपली संस्कृती, अस्मिता त्याच्याशी जोडलेली असते. त्याचप्रमाणे भाषा हा केवळ वादाचा विषय नसून सृजनाचा आणि समाज जीवनाच्या उत्कर्षाचा विचार आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. परिवर्तनाच्या या नव्या अध्यायाविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.